नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये, ज्यामध्ये आपण ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला आपण न्यायालयीन प्रशासन किंवा जी न्यायालयीन प्रक्रिया असते त्याचा आपण आढावा घेणार आहोत. आणि भारतातील स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा पातळीवर कशा प्रकारे हे ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन काम करतं, त्यासोबतच राज्याच्या पातळीवर देखील कशा प्रकारे काम करतं आणि केंद्राच्या पातळीवर कशा प्रकारे काम करते याचा आपण एक आढावा घेणार आहोत. परंतु प्रामुख्याने जो भर आपण देणार आहोत, ज्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, तो म्हणजे स्थानिक प्रशासन या विषयावरती आपण लक्ष केंद्रित करत आहोत, जो की ब्लॉक 2 सेक्शन आहे BPAC 134 या सेक्शन मधलं. आपण सर्वप्रथम न्यायिक प्रशासनाबद्दल जेव्हा ऐकतो त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की न्यायिक प्रशासन हे कार्यकारी आणि विधिमंडळ या दोन्हीपेक्षा काहीसा वेगळा असतो. वेगळा यासाठी कारण भारतामध्ये न्यायालयाला स्वतंत्र स्थान बहाल केलं गेलेलं आहे की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ किंवा विधिमंडळ हे दोन्हीही हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रिलेटिव्ह ऑटोनॉमी किंवा एक प्रकारची स्वतंत्रता ही न्यायालयाला भारतामध्ये प्राप्त असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे न्यायालयाचं महत्त्व देखील वाढतो. त्यासोबतच लोकांचा न्यायालयावरील विश्वास देखील अटळ राहतो आणि त्या कारणामुळेच न्यायिक प्रशासन किंवा न्यायालय किंवा न्यायव्यवस्था हा एक भारतीय व्यवस्थेतला अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि आपण अनेकदा पाहतो की लोक किंवा नागरिक हे सरकारकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही किंवा जे कार्यकारी मंडळ आहे, विधिमंडळ आहे, यांच्याकडून जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेस नागरिक हे न्यायालयाकडे दाद मागतात. आणि न्यायालयाचं हे कर्तव्य आहे की भारतामध्ये कायद्याचं राज्य अबाधित ठेवणे. आणि यातून स्पष्ट दिसतं की जेव्हा कायद्याचे राज्य प्रस्थापित केले जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने नागरिकांना न्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. परंतु जर कायद्याचं राज्यच अस्तित्वात नसेल तर मग मात्र अशा अवस्थेमध्ये नागरिकांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. आणि म्हणून कोणत्याही एका व्यक्तीचा कायदा न चालता किंवा कोणत्याही एका समूहाचा किंवा गटाचा कायदा न चालता कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्याला अनुसरूनच जेव्हा आपण नागरिकांच्या हक्कांच्या बाबतीत बोलतो, जेव्हा आपण भारतीय संविधान
वाचतो त्यामध्ये भाग 3 आपल्या हक्कांबद्दल स्पष्टपणे असं सांगतो की प्रत्येक भारतीय व्यक्तीला, प्रत्येक भारतीय नागरिकाला काही मूलभूत अधिकार बहाल केले गेलेले आहेत आणि सरकारची ही जबाबदारी राहील की या मूलभूत अधिकारांचं रक्षण सरकारने करावं आणि जेव्हा या अधिकारांचं रक्षण सरकारमार्फत होत नाही आणि या अधिकारांचं उल्लंघन होतो त्यावेळेस न्यायालय हस्तक्षेप करते आणि म्हणून न्याय व्यवस्थेला इथे महत्व प्राप्त होते कारण एका अर्थाने इथे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्याय व्यवस्था पुढे येते आणि न्यायालयाचं हे मूलभूत कर्तव्य आहे की कायद्यानुसार प्रशासन चालत आहे किंवा नाही हे पाहणं न्यायालयाचं कार्य आहे म्हणून कोणत्याही व्यक्तीचे जेव्हा आपण अधिकार पाहतो त्या अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायालयाची असते कारण अनेकदा असं पाहायला मिळतं की विधिमंडळ म्हणजे संसद आणि कार्यकारी मंडळ यांच्या मार्फत सर्रासपणे नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होते अशा वेळेस न्यायालयाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी लोकांचे अधिकार बहाल करावेत किंवा त्यांना उपलब्ध करून द्यावेत की ज्यामध्ये लोक आपल्या हक्कांचं स्वतः उपभोग घेऊ शकतील आणि त्याचा वापर करून स्वतःचा विकास करू शकतील कालांतराने या विकासाचा रूपांतर राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये होतो आणि यातून जेव्हा सर्व नागरिक स्वतःला विकसित करतील साहजिक आहे त्यावेळेस राष्ट्र देखील विकसित होईल आणि म्हणून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासोबतच प्रशासनावरील न्यायालयीन नियंत्रणाची काही वैशिष्ट्ये देखील आहेत म्हणजेच जेव्हा आपण प्रशासनाची गोष्ट घेतो त्यावेळेस असं पाहायला मिळेल की न्यायालयाचं संसद आणि कार्यकारी मंडळ त्यासोबतच विधिमंडळ राज्याचे विधिमंडळ आणि संपूर्ण नोकरशाही यांच्यावर न्यायालयाचं नियंत्रण असतो आणि या नियंत्रणामुळेच सरकार काही प्रमाणामध्ये आपल्या हक्कांचा दुरुपयोग करणे टाळते किंबहुना जर अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामध्ये न्यायालय उपलब्ध नाही न्यायालयाची भूमिका कोणीही बजावत नाही त्यावेळेस मात्र एवढं निश्चित आहे की प्रत्येक जण आपल्या अधिकारांचा आणि आपल्या सत्तेचा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्यास सुरुवात करेल आणि त्यासाठी म्हणूनच प्रशासनावरती न्यायालयाचा नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे हे करत असताना त्याच्या काही पद्धती देखील आहेत
अशा प्रकारे न्यायालय प्रशासनावरती नियंत्रण ठेवू शकतो यासाठी विशिष्ट पद्धती दिलेल्या आहेत आणि त्यातूनच एका अर्थाने न्यायालयीन नियंत्रण प्रस्थापित होते. तर एकंदरीत असं यातून पाहायला मिळतं की प्रशासनाला आपण अमर्यादित अधिकार देऊ शकत नाही आणि जर तसं करायचं ठरलं तर मग मात्र अशा अवस्थेमध्ये प्रशासन आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करण्याची शक्यता वाढते. तर ज्या न्यायिक व्यवस्थेबद्दल आपण आता पाहत होतो किंवा चर्चा करत होतो त्यासोबतच त्याची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सर्वप्रथम न्यायपालिका आणि कार्यपालिका, ज्याला आपण कार्यकारी मंडळ असं देखील म्हणतो, यांच्या दोघांच्याही अधिकारांचं विभाजन केलेलं आहे. म्हणजेच कार्यकारी मंडळाला दिले गेलेले अधिकार हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि न्यायपालिकेला दिलेले अधिकार हे वेगळे असतात आणि या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद पाहायला मिळत नाही. हे या कारणासाठी कारण जेव्हा आपण राज्यघटना पाहतो त्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तिघांच्याही या तिन्ही ऑर्गन्सचे जे अधिकार आहेत याची सविस्तर मांडणी राज्यघटनेमध्ये केलेली आहे आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचा गैरसमज इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यासोबतच जेव्हा कायद्याचा अर्थ लावायचा असतो म्हणजेच सरकारची एखादी कृती असेल, सरकार जेव्हा एखादा कायदा पास करते त्यावेळेस तो कायदा वैधानिक आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला असतो आणि म्हणून आपण असं म्हणतो की इथे न्याय व्यवस्था किंवा न्यायालय हे स्वतंत्र असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कार्यकारी किंवा संसदीय हस्तक्षेप अपेक्षित नाही. या कारणामुळेच भारतीय महत्व प्राप्त होते. त्यासोबतच अजून एक कार्य जे न्यायालय करते ते म्हणजे कोणत्याही कृतीचा किंवा कोणत्याही कायद्याचा अर्थ लावणे किंवा अन्वयार्थ काढणे हे देखील न्यायपालिकेचं एक कार्य आहे आणि म्हणून इथे आपल्याला असं पाहायला मिळतं की जेव्हा एखाद्या कायद्याचा ज्ञान नसेल, एखाद्या कलमाचं ज्ञान नसेल, अशा अवस्थेमध्ये न्यायालय इथे महत्वाची भूमिका बजावते.
त्यासोबतच न्यायालयाची जी इमेज आहे, जे लोकांसमोर चित्र आहे, ते मलिन होऊ नये याकरता न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे आहेत आणि या मार्गदर्शक तत्वांच्या नुसार न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते आणि यातून हे सुनिश्चित केलं जातं की न्याय व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा असंविधानिक कृत्य मान्य केलं जाणार नाही. तर लोकांचा जो विश्वास आहे न्यायालयावरचा, तो विश्वास टिकून राहावा यासाठी न्यायाधीशांची निष्पक्ष निवड केली जाते. यामध्ये या न्यायाधीशांना निवड करण्यासाठी जी समिती नेमली जाते, ती समिती देखील न्यायालयामधूनच तयार केली जाते. त्या कारणामुळेच लोकांमध्ये हा एक विश्वास अबाधित राहतो की न्याय व्यवस्था ही निष्पक्षपणे कार्य करते. इथे केंद्र आणि राज्यांमधील विवादांचे निवारण करण्यात न्यायालयाची भूमिका ही अत्यंत महत्वाची मानली जाते. जेव्हा जेव्हा केंद्र आणि राज्यांमध्ये विवाद निर्माण होतात, त्यावेळेस त्या विवादांचं निवारण करणं देखील आवश्यक असते आणि त्यामुळेच असं दिसतं की केंद्र आणि राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष पाहायला मिळेल, तेव्हा तेव्हा न्यायालय आपली भूमिका बजावेल. तर अशा प्रकारे हे सर्व कार्य होते. त्यासोबतच जेव्हा दोन राज्यांमध्ये कोणताही विवाद असेल, त्या विवादाचे पडसाद हे दोन्ही राज्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यासाठी म्हणून हे आवश्यक असते की न्यायालयाने हस्तक्षेप करून या विवादांना दूर करावं आणि कायद्यानुसार जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करून न्याय प्रस्थापित केला जावा. तर अशा प्रकारे हे राज्य संबंध आणि राज्य केंद्र संबंध यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा तंटा निर्माण होईल, विवाद निर्माण होईल, तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करेल. आणि अशा तऱ्हेने म्हणजे एक म्हणू शकतो आपण की न्यायालय इथे मीडिएटर म्हणजेच मध्यस्थाची भूमिका बजावेल. तर ही काही वैशिष्ट्ये आहेत न्याय व्यवस्थेची. जेव्हा आपण न्याय व्यवस्थेचा स्ट्रक्चर पाहतो, त्याची आपण रचना पाहतो, त्यावेळेस असं पाहायला मिळतं की न्याय व्यवस्थेमध्ये पिरॅमिड सारखी पदानुक्रम अस्तित्वात असतात.
आणि हे जे पदानुक्रम आहे त्यात प्रामुख्याने 3 स्तर पाहायला मिळतात. पहिला जिल्हा पातळीवर, ज्याला आपण जिल्हा न्यायालय असं म्हणतो. त्यासोबतच दुसरा जो आहे तो म्हणजे उच्च न्यायालय, जे की आपण राज्य पातळीवरती एस्टॅब्लिश करतो. आणि तिसरा आणि सर्वात वरती सर्वोच्च न्यायालय असते, जे की केंद्रीय पातळीवरती कार्य करते. तर अशा प्रकारे हे पिरॅमिड सारखं स्ट्रक्चर आपल्या समोर पाहायला मिळतं, की त्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे. तर अशा प्रकारे इथे क्लासिफिकेशन केलं जातं. यामध्ये काही अधीनस्थ, त्याला आपण इन्फेरियर कोर्ट्स असं देखील म्हणतो, ती न्यायालय अस्तित्वात असतात. आणि जिल्हा न्यायालय तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र उच्च न्यायालयाची सुविधा भारतामध्ये उपलब्ध असते. आणि काही राज्यांमध्ये हे देखील पाहायला मिळते की 2 राज्यांमध्ये एक न्यायालय असल्याची बाब देखील आपल्याला पाहायला मिळते. सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय हे या पदानुक्रमातील सर्वोच्च न्यायालय असते, ज्याच्यावरती कोणतेही दुसरे न्यायालय अस्तित्वात नसते. म्हणून आपण सुप्रीम कोर्टला सर्वोच्च स्थानी असल्याचं पाहतो. आणि जो काही निकाल सुप्रीम कोर्टातून निघेल तो निकाल अंतिम मानला जातो. तर अशा प्रकारे ही न्यायिक व्यवस्थेची रचना उभी केली जाते. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे एक अधिकार क्षेत्र असते आणि त्या अधिकार क्षेत्राचा वापर करून न्यायालय न्याय देण्याचं कार्य करत असते. भारत सरकार आणि राज्य यांच्यामधील वाद असू शकतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. असे अनेक दावे देखील समोर येतात. तर अशा अवस्थेमध्ये न्यायालयाचं अस्तित्व हे महत्वाचं ठरतं आणि न्यायालयाला इथे खूप महत्वाची अशी जबाबदारी प्राप्त होते. त्यासोबतच अपील अधिकार क्षेत्र देखील अस्तित्वात असते, ज्यामध्ये घटनात्मक तरतुदी आहेत, दिवाणी आणि फौजदारी खटले आहेत, यांचा या अधिकार क्षेत्रामध्ये समावेश होतो. ज्याला आपण असं म्हणू शकतो की ज्या घटनात्मक तरतुदी आहेत, या घटनात्मक तरतुदी या अपिली अधिकार क्षेत्रात मोडतात. त्यासोबतच सल्लागार अधिकार क्षेत्र देखील न्यायालयाकडे असतो. म्हणजे जेव्हा सरकारला एखादा कायदा बनवायचा असेल
एखादी तरतूद आणायची असेल त्यावेळेस असं पाहायला मिळतं की न्यायालय आपल्या अधिकारांचा वापर करून सरकारला वैधानिक किंवा कायदेशीर सल्ला देऊ शकते. म्हणजेच यातून एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जर एखाद्या तरतुदीबद्दल संभ्रमात असेल अशा वेळेस न्यायालय पुढाकार घेऊन केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांना काही सल्ला देखील देतो की जेणेकरून ते सरकार चुकीचं पाऊल उचलणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे सरकार वेळोवेळी न्यायालयाकडून सल्ला देखील घेत असते. प्रत्येक राज्यामध्ये जसे आता आपण चर्चा केली किमान एक तरी उच्च न्यायालय असते. आणि जेव्हा एखाद्या राज्यासाठी उच्च न्यायालय अस्तित्वात नसेल त्यावेळेस शेजारी न्यायालयाची मदत तिथे घेता येऊ शकते. भारतामध्ये आपल्याला काही राज्य असे मिळतील जे की तुलनेने भौगोलिक दृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने लहान राज्य आहेत. आणि यामुळे या लहान राज्यांमुळे एक न्यायालय अनेक राज्यांना सेवा पुरवते. याचा अर्थ एक न्यायालय दोन राज्यांमधील लोकांची जी तक्रार असेल ती तक्रार घेऊन त्याच्यावरती मार्ग काढला जातो की जेणेकरून लोकांचं जीवन हे जास्तीत जास्त सुखकर होऊ शकेल. त्यासोबतच जेव्हा आपण न्यायालयाच्या रचनेबद्दल बोलतो त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य न्यायाधीश असतात आणि त्यासोबतच काही इतर न्यायाधीश देखील उपलब्ध असतात. आणि या सर्व न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. म्हणजेच जी शपथविधी पार पाडली जाते ती शपथविधी राष्ट्रपतींच्या मार्फत पार पाडली जाते. भारतामध्ये प्रामुख्याने राजभवन किंवा ज्याला आपण राष्ट्रपती भवन असं देखील म्हणतो. तर या राष्ट्रपती भवन मध्ये प्रामुख्याने शपथविधीचे कार्यक्रम पार पाडले जातात. या उच्च न्यायालयांचं स्वतंत्र असं अधिकार क्षेत्र असतं ज्याला आपण मूळ, अपीलीय आणि प्रशासकीय अधिकार असं म्हणतो. त्यासोबतच जे अधीनस्थ न्यायालय असतात त्यांच्यावरती उच्च न्यायालयाचे नियंत्रण प्रस्थापित केले जाते.
आणि आपण हे पाहिलेलं आहे यापूर्वी देखील की जेव्हा हायरार्की असते, पद सोपानता असते, त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ संस्थांना जास्त प्रमाणात अधिकार हे उपलब्ध असतात. आणि या अधिकारांचा वापर करून वरिष्ठ न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे त्या खालोखाल अधीनस्थ न्यायालयांवरती एक प्रकारे नियंत्रण ठेवून असतात. जेव्हा आपण न्यायालयाची प्रशासकीय यंत्रणा पाहतो, त्यामध्ये असं आपल्याला दिसते की अधीनस्थ न्यायालयांच्या न्यायाधीशांवर देखील उच्च न्यायालयाचे नियंत्रण प्रस्थापित केलेले असते. म्हणजेच जिल्हा न्यायाधीश, शहर दिवाणी न्यायालय, महानगर दंडाधिकारी इत्यादी. तर हे सर्व इथे आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा न्यायालयासोबतच शहर दिवाणी न्यायालय देखील उपलब्ध असतात. त्यासोबतच महानगर दंडाधिकारी देखील उपलब्ध असतात. तर या सर्व न्यायाधीशांना नियुक्ती देणे किंवा पदोन्नती करणे, त्यांच्या रजा मंजूर करणे, हे सर्व कार्य उच्च न्यायालयाच्या मार्फत केले जातात. आणि यातून असं दिसतं की त्या राज्यामधील जेवढे कनिष्ठ न्यायालय असतील त्या सर्व न्यायालयांवरती उच्च न्यायालय नियंत्रण ठेवून असतात. आणि त्यांच्यावर भारतामध्ये जेवढे न्यायालय आहेत त्या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असते. आणि सर्वोच्च न्यायालय आपली जबाबदारी पार पाडत असते. इथे उच्च न्यायालयाला सैन्य न्यायालय किंवा ज्याला आपण सशस्त्र दल न्यायालय असं म्हणतो, या न्यायालयांना वगळून इतर सर्व न्यायालय आणि न्यायाधिकरणावर म्हणजे ट्रिब्युनल्स वरती उच्च न्यायालयाचा नियंत्रण असतो. आणि इथे उच्च न्यायालय त्या नियंत्रणांना व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करतो. आणि त्यातून जी ऑथॉरिटी असते, हायरार्की असते, ती मेंटेन करण्यामध्ये न्यायालयांना यश प्राप्त होते. त्यासोबतच प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाची व्याप्ती देखील असते. तर इथे सरकारी उपक्रमांचा विस्तार करताना नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण अनेकदा पाहतो की सरकारी उपक्रम हे सरकारमार्फत चालवले जातात. किंबहुना यामध्ये असं देखील पाहायला मिळते की या उपक्रमांमुळे नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन
होते. त्यामुळे म्हणून न्यायालयाचे हे कर्तव्य आहे की ज्यामध्ये नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल. अनेकदा हे देखील पाहायला मिळते की न्यायालयाला देखील काही प्रमाणात लिमिटेशनचा सामना करावा लागतो. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो की न्यायालयाकडे सर्व अधिकार आहेत असं नसतं, तर न्यायालयावर देखील काही प्रमाणात बंधनं असल्याचं निदर्शनास येतं. तर यामध्ये अधिकार क्षेत्राचा अभाव असणे हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच एखादा जिल्हा न्यायालय असेल तर तो न्यायालय केवळ त्या जिल्ह्यापुरतं कार्य करेल आणि दुसऱ्या जिल्ह्यांबद्दल जास्त अधिकार या न्यायालयाकडे नसतात. आणि म्हणून जो अधिकार क्षेत्र आहे तो पूर्णपणे मर्यादित होऊन जातो. त्यासोबतच कायद्यामध्ये अनेक त्रुटी देखील उपलब्ध आहेत. वस्तुस्थितीतील त्रुटी असतील किंवा कार्यपद्धतीतील त्रुटी असतील, यांचा गैरवापर किंवा मिसयूज हे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की इथे जे न्यायालय आहे किंवा न्यायालयाचं जे नियंत्रण आहे त्याला देखील एक मर्यादा घातली गेलेली असते. त्यासोबतच न्यायिक पुनरावलोकन हा देखील एक अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. म्हणजे जेव्हा जेव्हा सरकार आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करेल त्यावेळेस न्यायालय अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करते. इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ या दोघांच्या मार्फत आपापल्या अधिकारांचा गैरवापर होताना पाहायला मिळालेला आहे. त्यासाठी म्हणून कायद्यामध्ये ही एक तरतूद केली गेली, ज्याला आपण न्यायिक पुनरावलोकन असं देखील म्हणतो किंवा न्यायालयीन पुनरावलोकन हे देखील शब्द प्रचलित आहेत, की ज्यामध्ये न्यायालय अन्य संस्थांचे कार्य तपासू शकते. न्यायालयाकडे हे अधिकार असतात की ते कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतात आणि जो काही निर्णय सरकारमार्फत घेतला आहे तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे घोषित करण्याचे अधिकार देखील न्यायालयांनाच दिला गेलेला आहे. प्रामुख्याने उच्च न्यायालय आणि
सर्वोच्च न्यायालय. यामध्ये अजून एक गोष्ट ही पाहायला मिळते की न्यायालयीन पुनरावलोकन ही जी संकल्पना आहे ही केवळ भारतामध्येच आहे असं अजिबात नाही. तर ही प्रचलित पद्धत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये देखील पाहायला मिळते. भारतामध्ये देखील अस्तित्वात आहे. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया या देशाने देखील या तरतुदीचा अवलंब केलेला आहे आणि म्हणून एका अर्थाने इथे न्यायालयीन पुनरावलोकनाला महत्व प्राप्त होते. या न्यायालयीन पुनरावलोकनामुळे कार्यकारी मंडळ आणि संसदीय मंडळ जर आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा अवस्थेमध्ये न्यायालय हस्तक्षेप करते आणि ते हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालयाला न्यायिक पुनरावलोकनाचे अधिकार प्राप्त असतात. त्यासोबतच स्टॅच्युटरी अपील देखील असते, ज्याला आपण वैधानिक अपील असं म्हणतो. संसद आणि राज्य विधानसभा विशिष्ट प्रशासकीय कृतीमध्ये न्यायालय किंवा उच्च प्रशासकीय न्यायाधिकरणांना अपील करण्याचा अधिकार बहाल करते. जेव्हा जेव्हा राज्य आणि केंद्र संघर्ष तीव्र होतो त्यावेळेस न्यायालय आणि न्यायाधिकरण हे उपलब्ध करून दिले जातात. परंतु हे न्यायाधिकरण जरी निवाडा देत असतील तरी सुद्धा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचे अधिकार हे नागरिकांना दिले गेलेले आहेत. तर कायदा काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास देखील परवानगी देऊ शकतो. इथे न्यायालयाला जास्त महत्व प्राप्त असते, त्यामुळे साहजिक आहे की कायदा काही प्रमाणामध्ये न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास मुभा देते. त्यासोबतच न्यायालय जे काही निर्णय घेईल किंवा जे काही न्याय लोकांना देईल त्याचा आदर होणे अत्यंत महत्वाचं असतं. किंबहुना अनादर झाल्यास अशा अवस्थेमध्ये न्यायालय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या तरतुदीचा वापर करून न्यायालय एखाद्या व्यक्तीला शिक्षा देखील करू शकते. भारतामध्ये असे देखील काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये सरकारच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटले सुरू केले गेले होते. परंतु जर न्यायालयाला अधिक सत्ता आणि अधिकार बहाल केले गेले नाही
तरी देखील काही प्रमाणात समस्या उद्भवण्याची शक्यता असते. परंतु यामध्ये अपेक्षित एवढंच आहे की सामान्यांना या तिन्ही ऑर्गन्सच्या मार्फत म्हणजेच कार्यकारी मंडळ, संसदीय मंडळ, ज्याला आपण विधिमंडळ देखील म्हणतो, आणि न्यायमंडळ, या सर्वांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावणे अत्यंत महत्वाचं असतं. त्यासोबतच ज्या प्रकारे सामान्य करार आहे, कायद्याअंतर्गत वैद्यकीय नागरिकांप्रमाणे जे कायद्याअंतर्गत वैयक्तिक नागरिकांच्या प्रमाणेच केंद्र आणि राज्य सरकारांची जबाबदारी असते. म्हणजेच इथे जे केंद्रामधले आणि राज्यांमधले जे न्यायालय असतात त्यांची ही जबाबदारी असते की राष्ट्रामध्ये एकी निर्माण होईल आणि त्या दृष्टीने न्यायालय कार्य करत राहील. यामध्ये स्टेट अकाउंटेबिलिटी नावाचा देखील प्रकार असतो की ज्यामध्ये गैरसार्वभौम कार्यांपुरता मर्यादित अत्याचारी राज्य हे दायित्व पूर्ण करत असते. तर इथे प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे जेव्हा जेव्हा अन्याय होईल किंवा अत्याचार होईल, अत्याचार सदृश गोष्टी होतील, त्यावेळेस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, ज्याला आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असं म्हणतो, त्यांच्याकडे ही जबाबदारी येते. त्यासहित जे सरकारी अधिकारी असतात त्यांच्या विरुद्ध देखील फौजदारी आणि दिवाणी खटले भारतामध्ये चालू असल्याचे पाहायला मिळते. नोटीस दिल्यानंतर अधिकाऱ्यांवर त्यांच्या अधिकृत क्षमतेनुसार कारवाई केल्याबद्दल दिवाणी कारवाई सुरू केली जाऊ शकते. असं गृहीत धरूयात की जर अधिकारांचा गैरवापर सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत होत असेल तर या अवस्थेमध्ये असं अपेक्षित आहे की केंद्राने म्हणजेच सुप्रीम कोर्टने या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही केली पाहिजे. त्यासोबतच फौजदारी कारवाईसाठी राज्याचा जो कोणी प्रमुख असेल प्रशासनाचा, त्या प्रमुखाकडून मंजुरीची आवश्यकता असते की जेणेकरून त्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई सुरू केली जाऊ शकते. आणि म्हणून इथे अधिकाऱ्यांच्या विरुद्ध किंवा अधिकाऱ्यांच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयांकडे मोठ्या प्रमाणात शक्ती एकवटलेली असते.
संविधानामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी विलक्षण असे उपाय किंवा तरतूद उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. त्यातला पहिला म्हणजे हेबियस कॉर्पस. आणि हे सर्व जे अधिकार आहेत हे लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे सर्व अधिकार किंवा तरतूद ही संविधानामध्ये सामील करून घेतलेली आहे. तर यामध्ये असं दिसते की ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश किंवा अटकेची खात्री करण्यासाठी हेबियस कॉर्पस या तरतुदीचा वापर होतो. त्यासोबतच मॅन्डमस सार्वजनिक अधिकाऱ्यांना त्यांचे सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी आज्ञा देते. म्हणजेच जे अधिकारी आहेत ते जर आपलं कार्य पूर्ण करत नसतील, दिलेलं कार्य पूर्णत्वात नेत नसतील, तर अशा अवस्थेमध्ये मॅन्डमसचा वापर करून न्यायालय त्या अधिकाऱ्यांना किंवा जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडतात. त्यासोबतच प्रोहिबिशन ही देखील तरतूद आहे की ज्यामध्ये जे अधीनस्थ न्यायालय असतात त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रोहिबिशन किंवा निषिद्ध ही तरतूद वापरली जाते. त्यासोबतच सर्टिओरी आहे. कायदेशीरपणा किंवा वैधानिकपणा निश्चित करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयात प्रकरणाचे रेकॉर्ड हस्तांतरित केले जाऊ शकते. आणि शेवटचा म्हणजे को वॉरंटो. दावा करत असलेल्या व्यक्तीला सत्तेचा वापर करण्यास कोणता अधिकार आहे हे दाखवणे आवश्यक ठरते. आणि त्यामुळे प्रत्येक सरकारी अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करताना विचारपूर्वक वापर करतो. त्यासोबतच जेव्हा आपण प्रशासनावरती नियंत्रण ठेवण्याच्या गोष्टी पाहतो, पॉइंट्स पाहतो, त्यावेळेस त्यांच्यावरील काही मर्यादा देखील समोर येतात. त्यातले जसे की अतिरिक्त कामाचे नियंत्रण, अनियंत्रित प्रमाण असते. म्हणजेच न्यायालयामध्ये लाखोंच्या संख्येने प्रकरणे पेंडिंग आहेत. म्हणजे फाईल्स न्यायालयाकडे आहेत, खटले सुरू आहेत, परंतु वेळेत लोकांना न्याय मिळत नाही किंवा जे न्यायाधीश असतात त्या न्यायाधीशांची पुरेशी संख्या न्यायालयामध्ये उपलब्ध नसते. दुसरा याच्यावरती असा आरोप केला जातो की न्यायालय तेव्हा हस्तक्षेप करतो जेव्हा एखादी घटना घटित होते आणि त्यामुळे त्याला आपण पोस्टमॉर्टम नेचर असं देखील म्हणतो. त्यासोबतच न्यायालयाकडून जर न्याय घ्यायचा असेल तर ती प्रक्रिया देखील काहीशी किचकट करून ठेवली गेलेली आहे, ज्यामुळे नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. आणि अशा सर्व अनेक कारणांमुळे न्यायपालिकेची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा ऱ्हासाला जाताना दिसते. तर अशा प्रकारचे काही लिमिटेशन्स हे देखील सरकारवरती किंवा न्यायालयांवरती असतात. आणि अनेकदा आपण पाहतो की न्यायालयामध्ये सरकारचा देखील हस्तक्षेप पाहायला मिळतो. आणि या हस्तक्षेपामुळे न्यायपालिकेची
जी स्वायत्तता असते त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभे राहतात आणि यातून मग शेवटी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेचा ऱ्हास होऊ लागतो. त्यासाठी हे महत्वाचं आहे की जे न्यायालय आहे न्यायालयाला स्वतंत्र ठेवणं अपेक्षित आहे. त्यासोबतच न्याय मिळवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता आणणे हे देखील तितकंच महत्वाचे कार्य असते. तर एकंदरीत इथे आपण असा काही निष्कर्ष काढू शकतो की प्रशासनावरील न्यायालयीन नियंत्रण कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. हे अत्यंत महत्वाचं एक निष्कर्ष आहे. जे प्रशासन आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे यासाठी गरजेचं आहे की जेणेकरून भारतामध्ये आपण कायद्याचं राज्य प्रस्थापित करू शकू आणि या कायद्याच्या राज्यामुळेच लोकांना न्याय मिळू शकतो. आणि जर हे कायद्याचं वर्चस्व ढासळलं किंवा कायद्याचं जे राज्य असतं ते जर नष्ट झालं तर मग लोकांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळे म्हणून जे काही सरकार असते किंवा विधिमंडळ असते यांच्या अधिकारांवरती काही प्रमाणात बंधने असणे अत्यंत गरजेचे असतात. यामध्ये अनेकदा मर्यादा असूनही न्यायाची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि न्यायिक उपायांची प्रभावीता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की न्यायालयावरती मोठ्या प्रमाणावर आरोप होतात. न्यायालयामध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येने खटले अजून देखील प्रलंबित आहेत. त्यांच्यावरती वेळेवर उपाय केला जात नाही किंवा वेळेवरती न्याय उपलब्ध करून दिला जात नाही. असे अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये न्यायालयाचं जे स्वरूप आहे किंवा जे चित्र आहे ते काही प्रमाणात मलिन झालेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून न्यायालयाकडे योग्य दृष्टीने किंवा पॉझिटिव्ह व्ह्यूने जर पाहायचं असेल तर त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता आणणं गरजेचं आहे. न्याय व्यवस्थेला स्वतंत्र ठेवणं गरजेचं आहे. आणि न्यायालय जेव्हा एखादा खटला ऐकून घेतल्यानंतर आर्ग्युमेंट्स ऐकून घेतल्यानंतर निर्णय देते त्यावेळेस त्याची योग्य अंमलबजावणी देखील होणं अत्यंत गरजेचं आहे. तर एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये साहजिक आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजूनही काही उणिवा शिल्लक आहेत ज्या भरून काढणं गरजेचं आहे. आणि त्यातून मार्ग काढून आपण न्यायालयाची जी प्रतिमा ऱ्हासाकडे चाललेली आहे त्याला आपण पुन्हा एक नवीन उंचीवर नेऊ शकतो. तर एकंदरीत असा आपण हा निष्कर्ष काढू शकतो की हे सर्व कोणत्या एका व्यक्तीमुळे होणं शक्य नाही. तर यासाठी संपूर्ण समाज जेव्हा समोर येऊन एकत्रित प्रयत्न करतात, सर्व लोक जेव्हा एकत्रित प्रयत्न करतील त्यावेळेस
हे चित्र पुन्हा आपल्याला पाहायला मिळू शकते. धन्यवाद.